सांगाल कशा पद्धतीने आपलं कवी संमेलन होणार आहे? संविधान निर्माण संचलन अमृत वर्षाच्या निमित्ताने जीवन प्रणाली प्रतिष्ठान संचलित मानव प्रतिष्ठा श्रीजनता साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावर 4 कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। त्यापैकी 24 जानेवारी पुणे येथे कवी संमेलन संपन्न झालं। त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे विदर्भ पातळीवरचं कवी संमेलन संपन्न झालं आणि आता हे तिसरं मराठवाडा स्तरावरील साहित्य म्हणजे कवी संमेलन आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत। त्यामध्ये 2 सत्र असतात। पहिलं उद्घाटन सत्र आणि प्रकाशन सत्र, ज्यामध्ये एक 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे, एक कथा संग्रह आणि एक कविता संग्रह। त्यानंतर त्या कवी संमेलनाचे उद्घाटक जे आहेत ते प्राध्यापक डॉक्टर अमराज उके हे राहणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून जे आहेत ते गंगाखेडचे प्राध्यापक डॉक्टर इंगोले सर आहेत आणि दुसऱ्या नंदाताई लोखंडे आहेत। हे प्रसिद्ध साहित्यिक आहेत आणि आमंत्रित कवीमध्ये जवळपास 42 कवींचा या ठिकाणी सहभाग होणार आहे। प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये मधील जे आहेत 8 जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। त्याशिवाय अकोला, पुणे वगैरे आणखी इतरही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा सहभाग होणार आहे। तेव्हा साहित्य क्षेत्रामध्ये स्वावलंबी आणि स्वाभिमानी चळवळ आंबेडकरिझमच्या आधारे आम्ही निर्माण करत आहोत। तिची बांधणी आणि तिचं संचलन प्रॉपर पद्धतीने व्हावं, मिशनरी पद्धतीने व्हावं हा आमचा मनोदय आहे। स्वतःची बुद्धी, स्वतःचा पैसा आणि स्वतःचे श्रम हे करून साहित्यिकाच्या माध्यमातून साहित्यिकांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आणून एक साहित्यिक मुवमेंट उभी करून सर्व समाजाला सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिशानिर्देश देऊन या ठिकाणी संविधानिक म्हणजे संविधानाचं जे काही औचित्य आहे, म्हणजे संविधानाचं जे काही अचिव्हमेंट आहे, लोकशाही समाज निर्मिती, हे आम्ही ते ध्येय निश्चित केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने लोकशाही 8 प्रकारची जी काही बाबासाहेबांनी सांगितलेली आहे, संविधानिक लोकशाही, संसदीय लोकशाही, श्रमिक लोकशाही, नैतिक लोकशाही, बौद्धिक लोकशाही, अशा 8 प्रकारच्या लोकशाहीचं संचलन करून आम्ही कास्टलेस सोसायटी आणि क्लासलेस सोसायटी इथे निर्माण करण्याचे आमचे जे काही बौद्धिक जे काही एक्झरसाइज करून ही जी काही लक्ष्य आम्ही निर्धारित केलेलं आहे, त्यासाठी हे साहित्यिक लोक जे आहेत, कवी लोक जे आहेत, कवींच्या मध्ये खूप प्रतिभा आहे आणि त्यांनी जर ठरवलं तर एक कविता जी आहे ती सरकार बदलू शकते, सरकार उलथू शकते, एवढी ताकद शब्दामध्ये आणि साहित्यामध्ये आहे। प्रतिभा संपन्न मानवतावादी साहित्यिकांना आम्ही ऑर्गनाइज करत आहोत या अनुषंगाने। आणि इथं अमानवतावादी जी काही व्यवस्था आहे, ब्रॅमिकल सोशल ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, तिला आम्ही ब्रेक करणार आहोत आणि येत्या काळामध्ये त्याला लागतील 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, हा मतलब नाही किती वर्ष लागेल, परंतु योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने तथागत बुद्धापासून ही जी काही मुवमेंट सुरू झालेली आहे मानवतावादाची, त्याच्यानंतर फुले दाम्पत्यांनी, सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी जे काही कार्य केलं, त्याच्यानंतर बाबासाहेबांनी त्याला संविधानिक असं म्हणजे शेप दिलेला आहे आणि आज जे आहे ती संविधानालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न झालेला आहे। संविधानाला जे काही आम्हाला अपडेट करायचं आहे, त्याच्यामध्ये सेकंड राईट्स जे आहेत, समजा दुसऱ्या पिढीचे जे काही मानव अधिकार आहेत, म्हणजे सामुदायिक अधिकार आणि समतेचे अधिकार, विशेषतः आर्थिक समता जी काही पाहिजे आम्हाला, इथं सामाजिक समता या ठिकाणी पाहिजे। त्या अनुषंगाने जे काही लॉ मेकर्स म्हणजे कायदे बनवायचे आहेत आणि पॉलिसी बनवायचे आहेत, त्याच्यामध्ये हे जे काही आता जे काही आहेत राज्यकर्ते हे उदासीन आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी नाहीये आणि म्हणून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ती अंशतः सिव्हिल राईट्स आणि पॉलिटिकल राईट्स जे आहेत ते हे लागू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एवढं जे काही बदल दिसतोय आम्हाला तो दिसतोय। टोटल जर संविधानाचं अंमलबजावणी जर झाली तर निश्चितच जगाच्या नंबर 1 वर जे आहे ते भारत देश म्हणजे नंबर 1 वर पोहोचेल। मग आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सर्व दृष्ट्या जो आहे आता जे आहे ते डिजिटल लाईफ आलेला आहे, ह्याच्यामध्ये जे आहे ते जे काही चॅलेंजेस आहेत ह्याला मीट आउट करण्याची जी काही बौद्धिक ताकद आहे
ही ताकद आम्हाला निर्माण करायची आहे. सामाजिक बुद्ध्यांक आणि भावनिक बुद्ध्यांक याचा म्हणजे जो काही इम्बॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स करून आम्हाला हे अचिव्हमेंट करायचे आहे. या ठिकाणी एवढंच सांगेल की या जी काय आम्ही बौद्धिक आंतरक्रिया घडवून आणलेली आहे त्याच्यामध्ये साहित्य रसिकांनी आणि साहित्यिक लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उद्याच्याला सहभाग व्हावं आणि दोन्ही सत्र यशस्वी करावे आणि आपलं योगदान द्यावं ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भीम, जय भारत. काय सांगाल कशा पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी बाहेर गावून किती कवी याच्यामध्ये सहभागी होणार आहे? आपल्या चॅनलचं प्रथमतः मी अभिनंदन करतो की या कार्यक्रमानिमित्त आपण ही बाईट घेताय. मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद बीड द्वारा हे विभागीय कवी संमेलन आपण आयोजित करत आहोत. संविधान निर्माण संचलन या वर्षी चालू वर्षामध्ये भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं हे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे मराठवाडा विभागीय मानवतावादी कविता संमेलन आपण हे आयोजित करत आहोत. या प्रसंगी महाराष्ट्रातील त्याचबरोबर मराठवाड्यातील नामांकित असे कवी तुलसी संगणक महाविद्यालय बीड या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि कार्यक्रम हा 12 ते 5 असणार आहे आणि योग्य वेळे आणि करेक्ट वेळी हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून बहुसंख्येने उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती करतो. जय भारत, जय संविधान, जय भीम.